नमस्कार, मी नवनाथ शामराव यल्लापा आवळे, राहणार मिटकी, जिल्हा सांगली, तालुका आटपाडी. मी मातंग समाजाचा एकमेव माणूस. इथं समाज माझा एकच आहे. माझी कोण दखल घे नाही ती. मला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट मला लाईटीचा प्रॉब्लेम आहे. मला रस्ता दे नाही ती. मला ये जायचं खूप अडचण आहे. 4 दिवस झालं घरात माझ्या जेवणाचं सुद्धा सोय नाही. इतकं ही माझी लहान लहान लेकरं, ही माझा सहकुटुंब सहपरिवार. जर नाही तुम्ही दाद घेना तर सोमवारी आम्ही येणार आहे आणि मंगळवारी उपोषणाला बसणार आहे. आम्ही उपोषण करणार आहे. सरकार जर आमचा न्याय करणार तर आम्हाला न्याय देणार आहे कोण? सरकारांना एकच विनंती आहे की आमचा न्याय लवकर करावा, आम्हाला पाण्याची सोय करावी, आम्हाला रस्ता द्यावा. आमची जी काय आहे, आमचा मागासवर्ग समाज आहे, आमची सवलत जी आहे ते आम्हाला सरकारने द्यावं. आम्हाला हीच विनंती आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीने आमची लाईटी तोडले, त्या आम्हाला येण्या जाण्याचा जी काय मार्ग आहेत ते आमचं सगळं बंद केल्यात. ही शासनाकडे आमची नम्र विनंती एकच आहे की शासनानं आमचे जी परिवार जे आहे, जी आमचा रस्ता बंद केलाय, आमचा रस्ता बंद केल्यात. शिवाजी कोळपे, मोहन पडळकर आणि ती ही हनुमंत, हे सर्व माणसाने आम्हाला ही सगळ्यांनी आवटी धरल्यावानी केलंय. आज आम्ही मागासवर समाजाचं एकच घर. आज आमचा न्याय करणार आहे कोण? गावचं कोण सुद्धा आमचा न्याय करणार. सरकारांना विनंती आहे की आमचा न्याय करावा आणि लोक आम्हाला रस्ता द्यावा. आम्हाला पाण्याची, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. लाईट तोडून येते ती, रात्रीचं येते ती, लाईट तोडते ती. आम्हाला जी काय असेल ती बाहेरनच तक्रार करायला लागली. ती काय करायचं आहे? आम्ही शासनाकडे आम्ही न्याय मागतोय, ते आमचा आम्हाला न्याय द्यायचा. मोहन पडळकर आणि नाव येत नाही तेव्हा ध्यानात. सरकारकडून एकच विनंती, आमचा लोक न्याय निवाडा करावा आणि आमचा आम्हाला न्याय द्यावा. शिवाजी कोळपे, हनुमंत पडळकर. रस्त्याच्या विरोधात आमच्या ही येते ती. आमचा रस्ता जर शासनाला सर्वे नंबरनं रस्ता काढायला लागलो तर तिथं आडवी पडते ती. त्याने आमच्या लाईटी तोडल्या. आज आम्ही मागासवर्गीय समाज आहे. आणि काही लोक म्हणजे ती खालनं काढा, म्हणजे नेमका पर्याय काय शोधायचा. आता सर्वे नंबरने त्यांना मी सांगितलं काय माहिती आहे का, तुमचंही 5-6 फूट जाऊ द्या किंवा ह्या व्यक्तीचंही 5-6 ही जाऊ द्या, पण सर्वे नंबरनं रस्ता जाऊ द्या. जे सरकार शासन आहे त्यांनी आम्हाला रस्ता द्यावा. दोन्ही बाजूचं बी गेलेला जागा जाऊ, काही जाऊ, आम्हाला त्याची पर्याय नाही. शासनातर्फे आम्हाला रस्ता यावा. ह्या 3-4 व्यक्तीपासून आम्हाला त्रास आहे, त्याने आमचं रक्षण करावं. रस्ता जी काय आम्हाला जी आहे ती, हनुमंत पडळकर, मोहन कोळपे, शिवाजी कोळपे, ही 3 व्यक्ती आम्हाला आडव्या पडल्या. त्या ही आम्हाला रस्ता दे नाही ती. आम्ही सहज जर चाललं तर आम्हाला ती शिवागाळ करते ती. ह्याचा शासनानं आम्हाला न्याय निवाडा करावा. नाही तर आम्ही मंगळवारी येऊन उपोषणाला बसणार, माझा सहकुटुंब परिवार घेऊन. जर काय कमी जास्त माझ्या परिवाराला मला झालं तर ही जिम्मेदार सगळं शासन आणि सरकार असेल. त्यांनी ह्या 3 व्यक्तीपासून आम्हाला धोका आहे. या 3 व्यक्तीपासून आमचा बचाव करावा. सरकाराकडून हीच विनंती आहे. आणि लगोलगच आमच्या शासनानं आमची दस्तत घ्यावी आणि आमच्यासाठी त्यांनी उभं राहावं, ही नम्र विनंतीची, कळकळीची विनंती आहे. आज तुम्ही गोरगरिबाचा जर न्याय नाही करणार तर करणार आहे कोण? सरकारने डोळं उघडावं. आणि ही सरकारला आमची विनंती आहे की आमचं सगळं गरिबाचं पाणी नाही. आता 8 दिवस झाला आम्हाला प्यायला पाण्याची अवस्था आहे. पाणी, लाईट, रस्ता द्यावा, हीच आमची विनंती आहे. सरकाराकडून आम्हाला दुसरं काही सुद्धा मागणं नाही.